सो बीडीएल एक डाऊन साइड मुवमेंटम देताना दिसत आहे. सो बेसिकली इंट्राडेची जी आपली स्ट्रॅटर्जीज आहे सगळे ईएमए डाऊन आहेत, प्राइस डाऊन आहे आणि एक सपोर्ट तोडून बीडीएल जर तुम्ही चेक केलं तर एक सपोर्ट तोडून तो काय झालेला आहे डाऊनफॉल मध्ये येताना दिसत आहे. सो इथे जर चेक केलं तर आपण 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशोच्या बेसिकली बीडीएल मध्ये पाहत आहे. सो लेट्स वेट, बघूया मार्केटमध्ये बेसिकली आपली जी स्ट्रॅटर्जी आहे ती दिसते का. मॅक्झिमम सेलिंग प्रेशर येताना दिसत आहे. 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो बेसिकली आपला आहे. विथ सपोर्ट बिकम्स रेजिस्टन्स ही स्ट्रॅटर्जी आपण इंट्राडे मध्ये वापरत आहोत. सो लेट्स सी, बघूया बीडीएल मध्ये बेसिकली काय होत आहे. देयर इज टू मच सेलिंग प्रेशर. सो बेसिकली सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये आपल्याला येताना दिसत आहे. सो इट्स अ गुड साइन. तुमचं बंदच असतं. मी 2-3दा येऊन गेलो. किती वाजता येतात तुम्ही? ते असंच 12-12:30ला छोकरीला म्हणजे आमच्या नातीला घेऊन जाताना वगैरे. 12:30 नाही, मी काय करतो, मला पण मुलाला सोडायला जावं लागतं स्कूलमध्ये. आणि 12च्या आसपास मी जातो त्याला सोडायला. हो का? तुम्ही एक्झॅक्टली किती वाजता असता? मी सकाळी 9ला ओपन करतो, 12 वाजेपर्यंत असतो आणि मग 12:30 ते 1-2 वाजेपर्यंत राहतो. आता काय झालं बरं का, माझ्या त्या सर्टिफिकेट वरती आडनाव मध्ये काहीतरी चूक झालेली आहे. बरं, मग त्याचं काय करावं लागेल? त्याचं तुम्हाला आता काय करावं लागेल, पॅन कार्ड नुसार नाही येते. तेव्हा मी पाहिलं नाही ते. मला ते हे होतं काय आयपीओ निघाला होता. अच्छा, केव्हाच येते सर्टिफिकेट? मला आणून दाखवा बेसिकली, बघूया काय होतं त्याच्यावर. आपण तुमचं नाव चुकलं का आडनाव चुकलं काय भाव लागेल, तर काहीतरी चुकलंय ते. पण मला आणून दाखवा तुम्ही बेसिकली, मग त्याच्यावर आपण एक्सचेंज आहे त्यांच्याशी डिस्कशन करून काय ते डिमॅट उघडावं लागेल ना. डिमॅट कुठं उघडायचं? IFSC हो का? बरं, ते झिरो आणि हे एकच का? झिरो आणि सेमच आहे. सेमच ना. मग बघू, आता ते मी तुम्हाला आणून दाखवतो. दाखवून द्या मला काय सोल्युशन काय ते. येस. आणि ते मी सांगितलं नगर अर्बन मध्ये मिसेस डिमॅट होतं आणि मिसेसच्या नावावर काहीतरी शेअर्स आहेत. एकत्र आहे ते. ते माझ्याकडे सगळी स्लिप आहे ती. ते पण तुम्हाला पाहता येईल ना किती काय? नाही, ते नाही पाहता येणार. डिमॅट दुसरं राहतं, पण किती शेअर्स आहेत ते तुम्हाला समजून जाईल. बरं, तिथून मग काय करता येईल? तिथं झिरोदामध्ये आहे तिथं. झिरोदा असेल तर तुम्हाला झिरोदा ब्रोकरकडे जावं लागणार. हो का? SBI बँक, HDFC बँक मध्ये चालणार नाही. माझं झिरोदामध्ये करेक्ट. तुमचं झिरोदा असेल तर मग त्याच ब्रोकरकडे जाऊन तुम्हाला ते करावं लागणार. नाही, ते मी बंद करतो. मग बंद करा, हे ओपन करून घ्या तुम्ही बेसिकली. मग इथे आपण प्रोसेस करून घेऊया. काय असेल नसेल काय ते फक्त सेल आहे माझ्याकडे. शेअर सर्टिफिकेट ओरिजिनल नाही, सेल शेअर आहे. सेलचे शेअर्स आहे. ते काय आता 1000 रुपये काहीतरी आहे, ते मी विकून टाकतो आणि ते बंद करावं लागतो. आणि हे IIFL हे म्हणजे आपल्या मोबाईलवरती डाउनलोड मला मोबाईलवर दिसतं, लॅपटॉपवर दिसतं. बघू, ते मी घेऊन येतो. या तुम्ही घेऊन मला, आपण डिस्कशन करूया काय होतं ते पाहू. तुम्ही ह्याच्यामध्ये असता ना कुठे? राजलक्ष्मी. तिथे पाटील म्हणून आहेत ना? कोण? पाटील आहेत ना. मर्सिडीज मध्ये काय हिंजवडीला आहे? मर्सिडीज नाही, BMW काय? मर्सिडीज नाही. BMW ते सर्व्हिसला हिंजवडीला कानाडी साऊथ इंडियन. पाटील 2-3 आहेत, पण आता त्यातले कुठले आहेत ते मला असं एक कपल आहे, एक छोटा मुलगा आहे. अच्छा, ठीक आहे. आम्ही काय इतर समजत असतो. आनंद चालेल ना. या तुम्ही बेसिकली घेऊन बघूया आपण काय सोल्युशन आहे. ते मी 2-3 गेलो बंद असतो म्हणजे काय मी जाता त्यावेळेस मी सोडत जातो, त्यावेळेस मग बंद.
ठीक, चल. सो इट्स गोइंग वेल, इट्स गोइंग वेल. सो आज पर जर आपण चेक केलं तर तो गेलेला आहे. नियर अबाउट जर तुम्ही चेक केलं तर एक चांगलं डाऊनफॉल तुम्हाला बीडीएल मध्ये येताना दिसत आहे. सिस्टीम वेल, सेलिंग प्रेशर वेल, मार्केट डायरेक्शन वेल. सो ऑल आर गोइंग ॲज पर यू. सो लेट्स वेट, बघूया मार्केटमध्ये काय होतंय. इफ हा जर लो बेसिकली ब्रेक झाला, जो आपण प्रिव्हियस डेचा जो लो पॉईंट आहे, तर डेफिनेटली एक चांगलं अजून डाऊन साईड आपल्याला मुवमेंटम भेटू शकेल. 1650चा आपण वेट करूया टार्गेटसाठी. ऑलरेडी आपल्याला 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो भेटलेला आहे. सो लेट्स सी. सो बीडीएल गोइंग ॲज पर व्ह्यू. जर चेक केलं तर थोडंसं आपण वेट करतो की अजून आपल्याला डाऊन साईडला एक मुवमेंटम भेटेल का, कारण की मार्केट निगेटिव्ह टेरिटरीमध्ये आहे. आणि एक अजून एक टार्गेट डाऊन साईडला थोडेसे रिस्क रिवॉर्ड मी 1:3 रिस्क रिवॉर्डला गेलेलो आहे. सो भेटेल असं वाटत आहे, बिकॉज सेलिंग प्रेशर और सेलर प्रेशर बेसिकली जास्त आहे. 1950च्या आसपास आपल्याला बेसिकली टार्गेट अचीव होईल. 1650, सॉरी. सो लेट्स वेट, बघूया.
सो ऑलमोस्ट आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे. म्हणजे बेसिकली 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशो, 7 पॉईंटचा स्टॉप लॉस होता, नियर अराउंड आपल्याला 21 पॉईंट बेसिकली भेटलेले आहे. सो दिस इज द मॅजिक ऑफ ऑर्डर फ्लो अनालिसिस. तुम्हाला कुठल्या स्टॉकमध्ये जायचं आहे, कुठल्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची आहे, तिथं बायर आहेत का, सेलर आहेत का, हे सगळ्या गोष्टी बेसिकली तुम्हाला काय होतं तिथं दिसतात. आणि यू ट्रेड कॉन्फिडेंटली, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड, यू ट्रेड कॉन्फिडेंटली ऑन युअर सिस्टीम. तुमची कोणतीही बेसिकली स्ट्रॅटर्जी असू द्या, त्या स्ट्रॅटर्जीला तर बेसिकली तुम्ही ऑर्डर फ्लो अनालिसिस यूज केलं तर डेफिनेटली तुमची अॅक्युरेसी हे डेफिनेटली वाढणार आहे. ही जी माझी पूर्ण सिस्टीम होती ते निगेटिव्ह टेरिटरीमध्ये होते आणि ते बेसिकली आता अजून काय होतात निगेटिव्ह जाताना दिसणार. म्हणजे डेफिनेटली हा 1:4 ला पण जाऊ शकतो इफ द सेलिंग प्रेशर अरायझेस मोर. बट आय एम हॅपी इन दॅट केस की मला 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशो भेटलेला आहे. सो मोर दॅन माय एक्सपेक्टेशन्स. सो लेट्स जर पाहिलं आपण जाईल 1:4 रिस्क रिवॉर्ड रेशो. ओके, नियर अबाउट गेलेला आहे 1:4, म्हणजे बेसिकली 40-45 आसपास गेलेलं दिसत आहे. It's right. अजून तुम्हाला ऑर्डर फ्लो अनालिसिसचे व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपल्या वॉच लिस्टमध्ये जावा. तिथं ऑर्डर फ्लो अनालिसिसचा बेसिकली चार्ट दिलेला आहे किंवा प्लेलिस्ट दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही अदर बेसिकली गोष्टी पण, व्हिडिओ पण पाहू शकता. जर तुम्हाला सॉफ्टवेअर पाहिजे असेल, हा जर तुम्हाला सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर बेसिकली तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्हाला 20% डिस्काउंट भेटू शकतो इफ यू परचेस फ्रॉम द बिलो लिंक्स. So kindly go through the links and subscribe. Sorry, purchase the link software so you get the 20% discounts. So well, thank you.